हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.5 बघितला. या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनात म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये वर्ग समीकरणांचा उपयोग कसा करायचा ते बघणार आहोत. म्हणजे सराव संच 2.6 बघणार आहोत. चला तर मग सराव संच 2.6 त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे? त्यांनी काय दिलाय? प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. आपल्याला एका मुलीचे वय दिलेले आहे. समजा आजचे वय काढायचं आहे तिचं. ओके, 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 एवढंच दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. ओके, मग आजचं वय काय आहे माहित नाहीये, म्हणून मी काय करते, समजा तिचे वय काय मानू? कुठलाही चल घ्या, एक्स मी म्हणते, एक्स मानू. ठीक आहे, तिचे आजचे वय काढायचं आहे ना. तिचे आजचे वय एक्स मानू. आताचं वय तिचं एक्स आहे. ठीक आहे, मग आताचं जर वय तिचं एक्स असेल तर 2 वर्ष अगोदर किती वर्षाची असेल ती? म्हणून 2 वर्षांआधी तिचे वय किती असेल? आजच्या वयातून 2 वर्ष वजा करायचे. 2 वर्षांआधी तिचे वय एवढं असेल. ठीक आहे, आणि आता 3 वर्षानंतर म्हणजे आजपासून 3 वर्षानंतरचे वय किती असेल? व 3 वर्षांनंतरचे तिचे वय 3 वर्षानंतर किती वयाचे होईल? आजचं वय एक्स अधिक 3 वर्ष हे होईल. ठीक आहे, तिचं वय काय आहे माहित नाहीये, म्हणून मग तिचं वय एक्स मानलं. मग एक्स वय आजचं मानल्यानंतर 2 वर्ष आधी ती किती वर्षाची असेल? एक्स वजा 2 वर्षाची असेल. आणि आजपासून 3 वर्षानंतरचे तिचे वय किती असेल? एक्स आजचं वय अधिक 3 वर्ष. ठीक आहे, एवढं समजलं. आता त्यांना अट काय दिलेली आहे? 2 वर्ष आधीचं वय आणि 3 वर्षानंतरच्या वय यांचा दोघांचा गुणाकार किती आहे? 84 आहे. म्हणून दिलेल्या अटीनुसार किंवा माहितीनुसार आपण काय लिहू शकतो? आजचे 2 वर्ष आधीचे वय, प्रगतीचे 2 वर्ष आधीचे वय काय आहे? एक्स वजा 2. आणि 3 वर्षानंतरचे वय काय आहे? एक्स अधिक 3. ह्या दोन्ही वयांचा गुणाकार किती येणार आहे? 84 आहे. हे अट आहे ते आपली. मग आता यांचा गुणाकार करूया. मग काय येणार? एक्स, पहिल्यांदा एक्स या दोघांना पण गुणणार आहे, नंतर 2 सुद्धा यांना दोघांना गुणणार आहे. मग एक्स गुणिले एक्स अधिक 3 वजा 2 गुणिले एक्स अधिक 3 बरोबर 84. समजलं हे? आता एक्स या पूर्ण कंसाला गुणतोय म्हणजे एक्स गुणिले एक्स बरोबर काय येईल? एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले 3 बरोबर 3 वेळा एक्स वजा 2 गुणिले एक्स बरोबर वजा 2 वेळा एक्स वजा गुणिले अधिक बरोबर वजा 3 दोणे 6 बरोबर 84. 3 एक्स मधून 2 एक्स गेले, राहिलं काय? 1 एक्स, फक्त 1 एक्स. 1 लिहत नाही म्हणून एक्स अधिक एक्स वर्ग अधिक एक्स यांची वजाबाकी झाली, राहिला एक्स फक्त वजा 6. आता अधिक 84 या साईडला आल्यावर काय होणार? वजा 84 बरोबर 0. एक्स वर्ग अधिक एक्स
यांचा काय होणार, वजा वजा यांची बेरीज होणार. मग काय येणार, 6 अधिक 84 बरोबर 90. पण दोन्ही साईडला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 90 उत्तर येणार. आपल्याला समीकरण काय मिळालं, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 हे वर्ग समीकरण मिळालं. आता ह्या समीकरणाला सॉल्व्ह करूया, म्हणजेच एक्स ची किंमत काढूया. आपल्याला काय सांगितलंय, तिचं आजचं वय म्हणजे एक्स ची किंमत काढायची आहे की नाही. मग ह्या आजच्या वयासाठी एक्स ची किंमत ह्या समीकरणाला सॉल्व्ह करून मिळणार आहे. मग आता कुठल्या संख्या अशा आहेत की ज्यांचा गुणाकार 90 होणार आहे आणि त्यांची बेरीज एक आहे. गुणाकार 90 आणि बेरीज फक्त 1, अशा कुठल्या संख्या आहेत. 90 म्हणजे वजा 90. वजा 90 आहे म्हणजे एक संख्या वजा असेल, एक संख्या अधिक असणार आहे. आणि बेरीज अधिक मध्ये येते म्हणजेच मोठी संख्या अधिक असणार आहे, लहान संख्या वजा असणार आहे. 10 दोणे 10 9 90 म्हणजेच मोठी संख्या 10 आहे. 10 10 9 90 किंवा 9 10 90. 10 आणि 9चा गुणाकार वजा 90 येणार आहे. वजा 9 आणि अधिक 10चा गुणाकार वजा 90. आणि यांची वजाबाकी किंवा बेरीज काय येणार आहे, अधिक 1. 10तून 9 गेले, राहिला 1. समजलं. मग आता इथं काय फोड कसं करणार आहे मी, एक्स वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आता ग्रुप करूया. याच्यामध्ये कॉमन काय आहे, एक्स कॉमन आहे म्हणून काय लिहिणार, वर्गामधला एक एक्स बाहेर गेला, राहिला सिंगल एक्स, अधिक एक्स इथं बाहेर आलाय, राहिलं काय 10, वजा घेतला. याच्यामधला कॉमन काय आहे, 9 कॉमन आहे. कंसात काय राहणार, एक्स. आता कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणजे आतमधले संख्याचं चिन्ह चेंज होणार, म्हणजे इथं 10 वजाचं होणार अधिक, आणि 90 मधून 9 बाहेर गेला म्हणजे राहिलं काय 10. 9 10 90 म्हणूनच 10 राहिलं. आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे, एक्स अधिक 10. मग एक्स अधिक 10 एका कंसात, दुसऱ्या कंसात एक्स वजा 9 बरोबर 0. आता हे सेपरेट करू शकतो म्हणून मी काय लिहू शकते, एक्स अधिक 10 बरोबर 0 किंवा एक्स वजा 9 बरोबर 0 असं लिहू शकते. आता एक्स ची किंमत काय येणार, अधिक 10 इकडे गेल्यावर काय होणार, वजा 10 किंवा वजा 9 इकडे आल्यावर काय होणार, अधिक 9. एक्स ची किंमत किती आली, वजा 10 किंवा अधिक 9. पण हे काय आहे, एक्स ची किंमत म्हणजेच काय आहे, प्रगतीचे वय आहे. मग वय कधी वजामध्ये असतं का, नसतं. म्हणून प्रगतीचे वय काय येणार, 9 वर्षाचे आहे. प्रगती किती वर्षाची असणार आहे आता, 9 वर्षाची असणार आहे. कारण काय लिहायचे आता, म्हणून एक्स बरोबर वजा 10 ग्राह्य होत नाही. कारण काय आहे, वय कधी वजा नसतं म्हणून एक्स बरोबर 9 म्हणजेच प्रगतीचे आजचे वय किती असेल, 9 वर्ष आहे किंवा प्रगती 9 वर्षाची आहे. समजलं. सराव संच 2.6 मधला पहिला गणित झालेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे त्यांनी, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधायच्या आहेत आपल्याला. ओके. क्रमागत सम नैसर्गिक संख्या एकापासून चालू होतात, 1 2 3 4 आणि पुढे कितीही. मग क्रमागत म्हणजे एक पहिली समसंख्या असेल, जर 2 असेल तर त्याच्यानंतरची दुसरी समसंख्या कुठली असेल, 2 नंतर 4. पहिली समसंख्या 2 असेल समजा, तर दुसरी कुठली येणार, 4 येणार. 4 नंतरची पहिली जर 4 असेल तर 4 नंतरची क्रमागत संख्या कुठली येणार, 6 येणार. जर पहिली संख्या 6 असेल तर 6 नंतरची क्रमागत समसंख्या कुठली येणार, 8 येणार. जर पहिली समसंख्या 8 असेल तर 8 नंतरची क्रमागत समसंख्या 10 येणार. म्हणजे फरक कितीचा आहे,
2चा आहे 10, 8 नंतर 8च्या 2 संख्यांनंतर 10 आले, 6 मध्ये 2 मिळवल्यावर 8 आले, 4 मध्ये 2 मिळवल्यावर 6 आलाय, 2 मध्ये 2 मिळवल्यावर 4 आलाय, म्हणजेच ऍडिशन 2 करायचंय. म्हणून आपण काय करूया, हे फक्त समजण्यासाठी दिलंय. प्रश्न क्रमांक 2 सॉल्व्ह करते आहे. आपण काय करूया, समजा पहिली नैसर्गिक समसंख्या काय मानूया, एक्स मानू. ओके, पहिली नैसर्गिक समसंख्या एक्स मानू. म्हणून क्रमगत दुसरी नैसर्गिक समसंख्या कुठली येणार, पहिल्या संख्येमध्ये काय ऍड करतो आपण, 2 ऍड करतो, 2 मिळवतो, मग तेव्हा दुसरी क्रमगत संख्या मिळणार आहे. ठीक आहे, पहिली समसंख्या एक्स मानली तर दुसरी काय येणार, एक्स अधिक 2 ही येणार. हे समजलं. आता त्यांनी काय अट काय दिली आहे, या दोन्ही संख्यांच्या वर्गांच्या बेरजीत किती आलेले, 244. म्हणून दिलेल्या माहितीनुसार किंवा दिलेल्या अटीनुसार काय आहे, पहिली संख्या, पहिली नैसर्गिक समसंख्या आणि दुसरी नैसर्गिक समसंख्या यांचे वर्ग आणि त्या वर्गांची बेरीज किती येते, 244. तर त्या आपल्याला दोन्ही संख्या शोधायच्या आहेत, एक्स आणि एक्स अधिक 2 ची किंमत काढायची आहे. समजलं. मग आता हे सॉल्व्ह करूया. काय येणार, एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 2 चा वर्ग, म्हणजेच कशाचा वापर करूया, ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2 वेळा ए बी अधिक बी वर्ग चा वापर करूया इथं. ठीक आहे, म्हणून एक्स वर्ग अधिक 2 वेळा एक्स गुणिले 2 अधिक बी वर्ग, म्हणजेच 2चा वर्ग बरोबर 244. म्हणजेच एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग 2 दोणे म्हणजे बे दोणे 4 वेळा एक्स अधिक 2चा वर्ग 4 बरोबर 244. आता एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग बरोबर किती वेळा एक्स वर्ग, 2 वेळा एक्स वर्ग अधिक 4 एक्स अधिक 4 बरोबर 244. आता या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे रे, 2 आहे ना, मग या वरील समीकरणात 2 ने भागूया आपण. वरील समीकरणास कशाने भागू, 2 ने भागू. वरील समीकरणास 2 ने भागू म्हणजे काय येणार, 2x वर्ग छेद 2 अधिक 4x छेद 2 अधिक 4 छेद 2 अधिक 244 छेद 2. 2 2 कॅन्सल झाले, बे दोणे 4 बे दोणे 4 बरोबर 244 ला 2 ने भागले तर 122 उत्तर येते. म्हणजेच काय येणार, आता राहिलं का इथं, एक्स वर्ग अधिक 2 वेळा एक्स अधिक 2 बरोबर 122. आता 122 इथं अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार, वजा होणार. अधिक 2 वजा 122 बरोबर 0. 122 मधून 2 गेले, राहिले किती, 120 वजा 120
आता हा समीकरण आलेला आहे. आता हा वर्ग समीकरण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आपल्याला x ची किंमत मिळणार आणि x अधिक 2 ची ही किंमत मिळणार आहे. ह्या समीकरणामध्ये अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 120 होते आणि बेरीज 2 येते. बेरीज 2 येणार, गुणाकार 120 येणार. वजा 120 आहे, बेरीज अधिक येते म्हणजे मोठी संख्या अधिक असणार आहे आणि लहान संख्या वजामध्ये असणार आहे. 12 10 120. ओके, म्हणजे मोठी संख्या 12 असणार आहे आणि लहान संख्या 10 असणार आहे. मग इथं काय 12 आणि 10 ही संख्या आहे. मग इथं काय लिहिणार, x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. कॉमन काय आहे दोघांमध्ये, x. मग इथं काय लिहिणार, x कंसाच्या आतमध्ये काय येणार, x अधिक 12. या दोघांमध्ये कॉमन काय आहे, वजा 10. कंसात काय राहिलं, बाहेर वजा आहे म्हणजे आतल्या संख्येचं चिन्ह चेंज होणार, 0. इथं कॉमन काय निघालं, x अधिक 12. दुसऱ्या कंसात येणार x वजा 10 बरोबर 0. मग इथं काय लिहू शकते, x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. आता अधिक 12 इकडे आल्यावर काय होणार, वजा होणार आणि वजा 10 इकडे आल्यावर काय होणार, अधिक 10 होणार. मग मी पाठीमागे लिहिते, x बरोबर वजा 12 किंवा x बरोबर अधिक 10. पण आता नैसर्गिक समसंख्या सांगितलेली आहे. नैसर्गिक संख्या वजामध्ये कधीच नसते, नैसर्गिक संख्या नेहमी अधिक मध्येच असते. मग वजा 12 ही संख्या ग्राह्य होईल का, नाही. म्हणून आपण काय लिहू शकतो, x बरोबर वजा 12 ही संख्या ही ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणून आपण काय लिहू शकतो, x बरोबर 10 ही पहिली समनैसर्गिक संख्या आहे. x ची किंमत सांगितली, ही पहिली समनैसर्गिक संख्या आहे व ही पहिली समनैसर्गिक संख्या आहे व x अधिक 2 बरोबर 10 अधिक 2 म्हणजेच किती, बरोबर 12 ही क्रमगत 10 नंतर 10च्या क्रमाने आलेली क्रमगत दुसरी समनैसर्गिक संख्या आहे. समजलं. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. त्यांनी काय दिलंय, श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत, मधुसूदन यांची कशाची बाग आहे, संत्र्याची बाग आहे. या संत्र्याच्या बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने जास्त आहे, अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे आहेत, एकूण झाडे 150 आहेत, तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती. त्याच्यासाठी त्यांनी एक चार्ट दिलेला आहे. समजा उभ्या रांगेतील झाडे x मानायला सांगितलंय. आडव्या रांगेतील झाडे
झाडे बरोबर किती? एकूण झाडे वर्ग समीकरण x ची किंमत x ची किंमत उभ्या रांगेतील झाडे उभ्या रांगेतील झाडे किती आणि आडव्या रांगेतील झाडे किती? ठीक आहे, हा दिलेला आहे, याच्यामध्ये उत्तर भरायचे. त्यांनी काय दिलेले आहे? मधुसूदन यांची संत्र्याची बाग आहे, त्याच्यामध्ये उभ्या रांगेमध्ये आणि आडव्या रांगेमध्ये अशी झाडं लावलेली आहेत. त्यांनी दिलेले आहे आडव्या रांगेतील झाडांच्या संख्या, आडव्या रांगेतील झाडांची संख्या आहे ही उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे, 5 ने जास्त आहे. म्हणजे ती किती असेल? उभ्या रांगेमध्ये x असतील तर आडव्या रांगेत किती असतील? x अधिक 5, 5 ने जास्त आहे. ठीक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे किती आहेत? एकूण 150, म्हणजेच 150 झाडे आहेत. म्हणजेच काय आहे? उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे. ठीक आहे. तर आपल्याला आणखीन काय करायला सांगितलंय? एकूण झाडे 150, वर्ग समीकरण तयार करायला सांगितलंय. तोच तो वर्ग समीकरण आहे. x गुणिले x अधिक 5, म्हणजेच काय? x गुणिले x बरोबर x चा वर्ग अधिक x गुणिले 5 बरोबर 5 वेळा x बरोबर 150. म्हणजेच 150 इकडे आल्यावर काय होणार? वजा 150 होणार बरोबर 0. हा तुमचा वर्ग समीकरण आहे. यावरून आता x ची किंमत काढू. x म्हणजेच काय आहे? उभ्या रांगेतील झाडे आणि आडव्या रांगेतील झाडे म्हणजे x अधिक 5 आहे. समजलं? आता याच्यावरून आपण पुढील गणित सॉल्व्ह करू. हे उभ्या रांगेतील झाडे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काय माहिती दिली? उभ्या रांगेतील झाडे बरोबर x, म्हणून आडव्या रांगेमध्ये किती झाडे येतील? x अधिक 5. एकूण झाडे बरोबर 150. म्हणून दिलेल्या अटीनुसार काय अट आहे? त्यांचा गुणाकार येणार. उभ्या आणि आडवे यांचा गुणाकार आल्यावर एकूण झाडे येतात. म्हणजेच x
गुणिले x अधिक 5 बरोबर 150. आता x ने ह्याला गुणायचंय. x गुणिले x बरोबर x चा वर्ग अधिक x गुणिले 5 बरोबर 5 वेळा x वजा 150 अधिक 150 इकडे आल्यावर होणार वजा 150 बरोबर 0. हा समीकरण सॉल्व्ह करणार आहोत आपण. आता असे कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 150 येतोय आणि ज्यांची बेरीज अधिक 5 येते? अशी कुठल्या संख्या आहेत? 15 10 150. अधिक 5 येते म्हणजे मोठी संख्या अधिक असणार आहे आणि लहान संख्या वजा असणार आहे. ठीक आहे. मग इथं काय लिहिणार आहे मी? आपण काय लिहिणार आहोत? x वर्ग अधिक 15x वजा 10 वेळा x वजा 150 बरोबर 0. कॉमन काय आहे दोघांमध्ये? x. राहिलं कंसामध्ये x अधिक 15 वजा याच्यामध्ये कॉमन काय आहे? 10. कंसात काय राहणार? x वजा 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 बाहेर आहे म्हणजे आतमधल्या संख्येचं चिन्ह चेंज होणार. अधिक 15 बरोबर 0. या दोघांमध्ये कॉमन काय आहे? x अधिक 15 हा कंस कॉमन आहे. x अधिक 15 दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. म्हणून आपण काय लिहू शकतो? x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणून अधिक 15 इकडे आल्यावर काय होणार? वजा 15 किंवा वजा 10 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 10. आता ही काय आहेत? झाडांची संख्या. उभ्या रांगेतील झाडे. झाडे वजामध्ये नसतात, अधिक मध्ये असतात. म्हणून वजा 15 हे ग्राह्य धरले जाणार नाही. x बरोबर वजा 15 ही ग्राह्य धरली जाणार नाही. ग्राह्य धरली जाणार नाही. झाडे वजामध्ये नसतात म्हणून. म्हणून उभ्या रांगेतील झाडे x बरोबर 10 व आडव्या रांगेतील झाडे x अधिक 5 बरोबर किती येणार? 10 अधिक 5 बरोबर 15 आहेत. समजलं? मग इथं काय येईल? x ची किंमत बरोबर किती? 10. उभ्या रांगेतील झाडे किती येणार? 10 आणि आडव्या रांगेतील झाडे 15. समजलं? तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 6/6 आहे. तर त्यांची आजची वये काढा. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणून मी काय करते? समजा दिलेल्या माहितीनुसार समजा किशोरचे वय लहान आहे की नाही, म्हणून मग काय करते? समजा किशोरचे आजचे वय काय मानू? x मानू. आणि व विवेक मोठा आहे 5 वर्षांनी व विवेकचे आजचे वय काय येणार? x अधिक 5 वर्ष मानू. ठीक आहे. त्यांनी अट काय दिली आहे? त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज. यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. म्हणून दिलेल्या अटीनुसार
यांची वय त्यांचा गुणाकार व्यस्त म्हणजे 1/6. किशोरच्या वयाचा गुणाकार व्यस्त 1/6 होणार आणि विवेकच्या वयाचा गुणाकार व्यस्त काय होणार 1/x+5. यांच्या वयांची गुणाकार व्यस्तांची बेरीज किती आहे 1/6 आहे. मग यांची वये काढा. आजची वये काढायची आहेत. आता हे काय करते मी यांचा तिरकस गुणाकार होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 गुणिले 1/x+5 म्हणजे 1/5 अधिक 1 गुणिले x बरोबर x छेद x गुणिले x+5 बरोबर 1/6. x अधिक x बरोबर 2 वेळा x अधिक 5. x गुणिले x बरोबर x² अधिक x गुणिले 5 बरोबर 5 वेळा x बरोबर 1/6. आता इथं काय होणार हा 1/6 इथं गुणिले आहे, इकडे आल्यावर काय होणार भागिले आहे. सॉरी इथं भागिले आहे तर या साईडला आल्यावर गुणिले होणार. मग काय लिहिणार मी इथं 6 गुणिले 2 वेळा x अधिक 5 बरोबर 1 लिहायची गरज नाही, डायरेक्ट x² अधिक 5x. 2 गुणिले 6 बरोबर 6 दुणे 12x अधिक 6 पंचे 30 बरोबर x² अधिक 5x. आता इकडच्या संख्या सगळ्या ह्या साईडला नेते म्हणजेच काय करते x² इकडे लिहिते x² अधिक 5x. आता 12 दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होणार -12x. 30 अधिक आहे त्याचं काय होणार -30 बरोबर 0. म्हणजेच x². 12तून 5 गेले राहिले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून -7x 30 बरोबर 0. आता हा आपल्याला वर्गसमीकरण सॉल्व्ह करायचा आहे. मग अशी कुठलीही संख्या आहे की ज्यांचा गुणाकार -30 येतोय आणि बेरीज -7 येते. बेरीज -7 येते म्हणजे मोठी संख्या वजा असणार आहे आणि लहान संख्या अधिक असणार आहे. अशी कुठली संख्या की ज्यांचा बेरीज -7 येते आणि गुणाकार -30 येते. 10 म्हणजे -10 अधिक 3 10 वजा येणार आणि 10तून 3 गेले राहिले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार म्हणजे x² वजा 10x वजा 3x वजा 30 बरोबर 0. काय येणार इथं कॉमन काय आहे x कंसात x वजा 10 वजा याच्यामध्ये कॉमन काय येणार आहे 3 x. आता वजा बाहेर आहे म्हणजे आतलं चिन्ह चेंज होणार राहणार अधिक आहे सॉरी अधिक 3 अधिक आहे म्हणजे -3. मग इथं काय राहणार बाहेर अधिकच आहे म्हणजेच वजा 10 बरोबर 0. आता याच्यामध्ये कॉमन काय आला x वजा 10. मग काय लिहिणार इथे x वजा 10 एका कंसात दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0. मग x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0 घेऊ शकतो. आता इथं काय लिहिते मी 10 वजा आहे इकडे गेल्यावर काय होणार अधिक किंवा x बरोबर अधिक 3 दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार -3. मग ह्याच्यामध्ये वजा चिन्ह -3 ऍक्सेप्टेबल होईल का ग्राह्य होईल का नाही कारण वय वजामध्ये नसतं म्हणून x बरोबर -3 ग्राह्य धरलं जाणार नाही. म्हणून x बरोबर 10 म्हणजे तर किशोरचे आजचे वय 10 वर्ष व विवेकचे आजचे वय विवेकचे आजचे वय काय येणार x अधिक 5 बरोबर 10 अधिक 5 म्हणजेच किती 15 वर्ष.
समजलं? प्रश्न क्रमांक 4. आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. काय दिलंय? सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? काही माहिती म्हणजे त्यांनी दिलेल्या गोष्टीनुसार काय त्यांनी दिले? दिलेल्या माहितीनुसार काय दिलंय? सुयशच्या गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेले गुण दुसऱ्या चाचणीत 10 गुण मिळालेत. अधिक 10 म्हणजे दिलेल्या माहितीनुसार सुयशच्या पहिल्या चाचणीतील गुण किती असतील? x मानून व दुसऱ्या चाचणीतील किती असणार आहेत? पहिल्या चाचणीपेक्षा 10 मार्क जास्त. ठीक आहे. त्यांनी दिलंय दिलेल्या अटीनुसार काय त्यांनी अट दिलेली आहे? दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी असते. म्हणजेच दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. ठीक आहे. म्हणजेच दुसऱ्या चाचणीमध्ये मार्क मिळाले त्याला 5 ने गुणायचे, बरोबर पहिल्या चाचणीतील गुणांची वर्ग असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय येणार? 5 गुणिले x बरोबर, आता हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, मग आपण x ची किंमत काढणार आहोत. म्हणजे पहिल्या चाचणीतील गुण 5 गुणिले x बरोबर 5x अधिक 5 गुणिले 10 बरोबर 5 आहे 50 x वर्ग. आता सगळ्या इथे x वर्ग पुढे घेते मी. 5x इथं वजा आहे, इकडे आल्यावर काय होणार? अधिक आहे, अधिक होणार वजा 5x. 50 अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा 50 बरोबर 0. हे वर्ग समीकरण सॉल्व्ह करायचं आहे. अशी कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 50 येते आणि बेरीज वजा 5 येते? वजा 50 येते म्हणजे एक संख्या अधिक असणार आहे, एक संख्या वजा असणार आहे. वजा 5 बेरीज येते म्हणजे मोठी संख्या वजा असणार आहे, लहान संख्या अधिक असणार आहे. 5 10 50 म्हणजेच मोठी संख्या 10 असणार आहे, लहान संख्या 5 असणार आहे. 5 गुणिले 10 बरोबर 50 आणि 5 वजा 10 बरोबर किंवा 10 वजा 5 बरोबर 5. मग मी काय लिहिले इथं? x वर्ग वजा 10 वेळा x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. ह्या संख्या इकडे टाकल्या. कॉमन काय आहे? याच्यामध्ये कॉमन आहे x, कंसात राहिला x वजा 10. इथं कॉमन काय आहे? अधिक 5 वजा x वजा 10, कारण 5 बाहेर गेले म्हणून. या दोघांमध्ये कॉमन आहे x अधिक 10, x वजा 10, x वजा 10 कॉमन आहे, x वजा 10 एका कंसात दुसऱ्या कंसात x अधिक 5 बरोबर 0. म्हणून मी इथं काय लिहू शकते? x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. आता वजा 10 इकडे गेल्यावर काय होणार? अधिक 10 म्हणजेच x बरोबर अधिक 10 किंवा x बरोबर वजा 5. आता गुण पहिल्या चाचणीमध्ये किती गुण मिळाले? आपण काय पकडू शकतो? 10. वजा गुण ऍक्सेप्टेबल नाही आहेत, ग्राह्य पकडले जाणार नाही. x बरोबर वजा 5 गुण ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणून x बरोबर 10 हे काय आहेत? हे
त्याचे पहिल्या चाचणीतील गुण आहेत. पहिल्या ठीक आहे. म्हणजे पहिल्या चाचणीमध्ये सुयशला किती मार्क मिळालेले? 10 मार्क मिळालेले. आणि दुसऱ्या चाचणीमध्ये किती मार्क मिळाले? 10 अधिक 10 बरोबर 20 मार्क मिळालेले. समजलं? सराव संच 2.6 मधली आपण 5 गणितं बघितली. मी आशा करते की आपण जे काही बघितले ते तुमच्यापर्यंत पोहोचले. आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 5 गणितं बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.